नमस्कार मित्रांनो, प्रभाग रचनेत काय झाले काय नाही यावर आता रडत बसू नका। जशी स्थिती आहे तशी मान्य करून युतीची वाट पाहण्याऐवजी स्वबळावर लढण्यासाठी निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या माजी नगरसेवकांना आवाहन केले आहे। दरम्यान निवडणुकीतील पराभवाचा धसका घेतलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी स्वतः अजित पवार पुण्याच्या मैदानात उतरले आहेत। याची सुरुवात हडपसर विधानसभा मतदारसंघातील जनसंवाद उपक्रम आणि राष्ट्रवादी परिवार मिलनातून करण्यात आली। या दोन्ही उपक्रमांसाठी अजित पवार 2 दिवस पुण्यात तळ ठोकून होते। यानंतर पुढील 2 महिन्यात खडकवासला, वडगावशेरी आणि नंतर पुण्यातील इतर मतदारसंघात हा उपक्रम राबवून कार्यकर्त्यांना बळ देण्यात येणार आहे। त्यामुळे प्रभाग रचनेत डावलेले गेल्याने नाराज असलेल्या अजित पवारांनी पुण्यात पुन्हा एकदा 2007च्या प्रमाणे ताकद लावण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे। एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत अजित पवार म्हणाले होते, याबाबत मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो, त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही असे सांगितले होते। स्थानिक पातळीवरही याबाबत सूचना काही स्थानिक लोकांनी आपल्याला मदत केली नसल्याची खंत व्यक्त करत पवार यांनी निवडणुकीसाठी शेवटचे 3 महिने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले। एवढंच नाही तर पुण्यात भाजपसोबत युती केल्यास राष्ट्रवादीला अनेक जागांवर पाणी सोडावे लागणार आहे। तसेच पक्षात फूट पडल्याने त्याचाही फटका बसल्यास निवडणुकीत जागा कमी येण्याची शक्यता आहे। पक्षाने महापालिकेत 2ऱ्या क्रमांकाच्या जागा निवडून आणण्यासाठी रणनीती आखली आहे। त्यामुळे निकालानंतर भाजपला सत्तेसाठी राष्ट्रवादीची गरज भासल्यास पक्षाचे वजन वाढणार आहे। तसेच भाजपला एकहाती सत्तेपासूनही रोखता येणार आहे। त्यामुळे या निवडणुका स्वबळावरच होणार असल्याचे पवार यांच्याकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वारंवार सांगण्यात येत आहे। तर मित्रांनो, या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।